अर्भकाचे साठी पंते हाती धरले पाते, पंते हाती धरले पाते, पंते हाती धरले पाते. हर हर हाती दाते पंते हाती धरले पाते, पंते हाती धरले पाते, पंते हाती धरले पाते. Ah
आले हो
हाती धरली पाठी तैसे संत जगी क्रिया करुणी दानिती अंगे बाळकाचे चाली माता जाणूनी पाऊल घालू तैसे संत जगी क्रिया करुणी दानिती अंगे तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव तैसे संत जगी क्रिया करुणी दानिती अंगी पांडुरंगा करो प्रथमाना त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुगा कायमा शिवानी माने या संताशी रंधव चित्ताशी आपुलिया ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण गदाधिनीरया शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभागं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभेदानगम्यं वन्दे विष्णुरोपहर सर्वलोकैकनाथं लोकाभिरामवरदरङ्गधीरमराजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजो मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमन्तं वरिष्ठं वातात्मयं वानरं योधमोक्तं श्रीरामनूतं शरणं प्रपद्ये
शरण शरण जी हनुमंता तुझा लो रामदूता जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होनियात आयुष्य नमन करुणी सकाळा हरिकथा बोले बोवड्या बोला ज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामावणे शेवेला आधी सेवक ढालो मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आलिंगणे संतांश दिव्य झाली माझी काया मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेवित अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा आपल्या अंतकरणामध्ये स्मरून निवृत्ती ज्ञानोबादी करून सकल संतांच्या चरणावरती नतमस्तक होऊन माऊली महाविश्व श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये संतांची काही लक्षणं सांगून ओळख करून देण्याचा प्रयत्न करतात. जसं जुन्या काळामध्ये शिक्षक मुलाला शिकवत असताना आवाज कमी करून वगैरे एकदा रुटीनला लागलं की हात घालायच नाही पुन्हा. जुन्या काळामध्ये शिक्षक जसं शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला शिकवत असताना लहान मुलाला शिकवत असताना त्याचा हात वळत नाही. गुरुजी आहेत समोर, हातामध्ये हात धरणार, पेन्सिल धरणार, हा झिरोकार, हा कपाचा आकार, हा मकेचा आकार हाताला धरून जसं शिकवतात. जुन्या काळामध्ये शिक्षकाला पंथोजी ही पदवी आहे. जुन्या काळामध्ये तुकाराम महाराजांनी ते औचित्य साधलेलं आहे अभंगामध्ये. आणि मग तुकोबराय सांगतात जसं त्या काळामध्ये शिक्षक मुलांना शिकवण्याकरता हातामध्ये पेन्सिल घेऊन त्याचा हात हातामध्ये धरून त्याला मुळाक्षर काय अंकल्पनेमधलं शब्द काढून दाखवतात. त्या पद्धतीनं तैशी संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी तुकोबराय सांगतात. दुसरा दृष्टांत देताना लहान मुलाला चालता येत नाही, पण बाळ चालावं म्हणून आईला खूप आशा आहे. म्हणजे चालायला लागल्यानंतर असं चालावं तसं चालावं, त्याचा हात धरून चालावं. बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाले असं म्हटलेलं आहे. तुकोबराय सांगतात तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. आणि तिसरा दृष्टांत देताना तुकोबराय सांगतात पाण्यामध्ये नाव आहे, त्या नावेमध्ये बसलेल्या सर्व माणसाला भवसागरातून नदीमधून पलीकडच्या तीरावर नाव कसे घेऊन जाते. संत महात्मे भवसागरातून पलीकडच्या तीरावर सामान्य जीवाला घेऊन जाण्याचं कार्य करतात नावे पद्धतीनं. म्हणून तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठ्ठल. सेवेचं निमित्त कैलासवासी ब्रह्मदेव शिवदास गोखले गुरुजी उर्फ तात्या आमचे मामा यांचं प्रथम वर्ष श्रद्धा आहे, त्या निमित्ताने शिवा आहे. गेले ते गेल्या वर्षी अचानक त्यांचं जाणं झालं. न विश्वास बसणारी गोष्ट अशा प्रकारची होऊन गेली.
अकलूज मध्ये त्यांचं निमार्द कुटुंब, इथं निमार्द कुटुंब. काही नातवाची शेती दसूर मध्ये, काही मुलांची शेती इथं. अकलूज मध्ये काही मुलीपाशी नाश्ता वगैरे केला, दुपारचा जेवणाचा डबा घेतला, तिकडल्या शेतीमध्ये फेरफटका मारला. खळवे हद्दीत दसूर मध्ये आहे. काम करणाऱ्या गड्याला सगळं सांगितलं, असं कर तसं कर तसं कर, सगळ्या जानगडी. शेतीमध्ये काम करत असताना एवढी गोष्ट अशी लिटीपिटी खपत नसायची. आणि त्यांच्या मुलाने ठरवलं तात्या येईपर्यंत ही काम करून घ्यावं, तर ते दत्त म्हणून हजरच. अजिबात सुद्धा वाकडे इकडे जमायचं नाही. असं झालंच पाहिजे. तिकडल्या शेतामधलं काही कमी जास्त बघितलं. 25 मार्गे संघवरून असेच आले. आमच्या घरी चहा पाणी झालं. इथल्या शेतात तिथे गडी, त्याच्याबरोबर अनामधला फेरफटका मारला, सगळं त्याला सांगितलं. आणि मग विहिरीच्या जवळ जाऊन असं बसले दोघ जण, गप्पा मारल्या. असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. आणि आबा पुन्हा बाकीचा काहीच विषय नाही. बसलेल्या जागेला डोळे झाकले. पुण्य फळले भवता दिवसा, भाग्य उदयाचा ठसान झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलं. बघता बघता बातमी वाऱ्यासारखी पसरली. सगळी माणसं जमा झाली. अचानक हल्ल खुल्लोळ झालं. जाणे असं आहे, मृत्यू हा अष्टप्रहर अश्वमेघासारखा विजयी सम्राट आहे. त्याचा पराजय कुणी करू शकत नाही. निसर्गाचा नियम आहे, ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे, ज्याला मृत्यू आहे त्याला जन्म आहे. उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे हे घटिकायंत्र जैसे परिभ्रमी, असं म्हटलेलं आहे. 9व्या अध्यायामध्ये नरोबरे म्हणतात, जी लोकीचा चंद्र क्षय रोगी ते उदयोची होय असता लागी, दुःख लेवणी सुखची अंगी सळीत जगातली, असं म्हटलेलं आहे. ज्या लोकांमधला चंद्र क्षयरोग्रस्त आहे त्या लोकांमधला सूर्य उगवतो तो मावळण्याकरता, आणि मावळतो तो उगवण्याकरता. सूर्य उगवलाच नाही तर मावळणार नाही, आणि मावळलाच नाही तर उगवणार नाही. आपण जन्माला आलोच नाही तर मरण आपल्या जवळच येणार नाही, आणि नाहीच मरणाचा स्वीकार केला तर पुन्हा जन्म घेता येणार नाही. निसर्गाचा नियम आहे. आणि म्हणून या काळाचं वर्णन अनोवर्णन 13व्या अध्यायामध्ये खूप मोठं बहारदार केलं. हे जाणोनी मृत्यू रागिता, सिंहाड्याचा दरकुडा परी काळकी जय वांजटापुरी जतसे, महाकल्पा भरवती कव घालवणे आवाचे तिने सत्य लोक भद्र जाती अंगी म्हणजे, लोकपाळ नीच नव्हे दिग्गजांचे मेळावे स्वर्गीचे आडवे गुरुनी मोडी. ज्ञानोबराय म्हणतात, निहाळी पळकेवरा पसरलाशी चवारा, करो निमाजी म्हणा या काळानं एवढी मोठी बदल मारलेले ज्ञानोबराय सांगतात. तळ हाताचा पंजा जर असा नुसता पसरला आहे, आष्ट लोकपाल दाबून संपवण्याचं काम तो काल करू शकतोय. याच्यावरती ज्ञानोबरायचं समाधान झालं नाही. श्रीकृष्ण परमात्म्याच्या अर्जुनाच्या संवादामध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला युद्ध करण्याची प्रेरणा देत असताना अर्जुनानं सांगितलं, देवा मी युद्ध करणार नाही. काय अर्जुना युद्ध करणार नाही? मी जर युद्ध केलं तर ही लोक सगळी माझी नातेवाईक एक मरून जातील. शुशुरान सुरदचे शेदयोरूप हे रूपी आचार्यान मातुलान भ्रांतून प्रौत्रान संखीम असतात, असं म्हणते. माझी सगळी नातेवाईक मंडळी आहे, सगळी मरून जातील. त्यावेळेला भगवान परमात्मा अर्जुनाला समजून सांगताना म्हणतात, अरे देवांचा राजा इंद्र यालाही काळानं सोडलेलं नाही. ते उत्तम भक्तवा स्वर्ग लोक विशाला क्षणी पुण्यमर्त्य लोक विशंती यवाम त्रयधर्म मानव प्रपन्ना गतागतम काम काम लभंते, असं म्हटलेलं आहे. एवढ्यावरही भगवान परमात्मा थांबले नाही तर अर्जुनाला युद्धच करणार नाही. का रे अर्जुना ती पंडिताची भाषा बोलतो. कुलक्षय प्रणशांती कुलधर्मा सनातना धर्मे नष्टे कुलम कृष्ण मदन उभे वक्तु. कुलक्षय होईल, प्रणांत होईल, वर्ण संकर होईल, धर्म नष्टप्राय होईल, स्त्रिया विधवा होतील, पाप वाढलं जाईल, आणि हे सर्व माझ्या रेकॉर्डवर लिहिले जाईल. अर्जुनाचं बोलणं ऐकलं, भगवंताला कौतुक वाटलं. अस्वच्छानन स्वच्छ असतं प्रज्ञावादस्य भाष्यशे गता असून च नानु स्वच्छंती पंडिता. काय म्हणावं तुला? पंडित म्हणावं का मूर्ख म्हणावं काय कळत नाही. काही म्हणा देवा. अरे
सृष्टीच्या उतरणी रचण्याचं काम ज्या ब्रह्मदेवाकडे दिलंय त्या ब्रह्मदेवाला कळा नसलेला नाही. अब्रह्म भुवन लोका पुनरावर्ती अर्जुन मामपेत्य लोकं ते पुनर्जन्म विद्यते कैसे थोरवेचे मान पाहे जो सृष्टी विजंत साठ तो हे पुनरावृत्तीच्या माता गधान. 7व्या अध्यायामध्ये दैवी हिशा गुणमय मम माया दुरतया मामेव प्रपदंती माया वेतम तरंती ते याच्यावरती श्रीकृष्ण परमात्मेच्या मुखामध्ये भाषा बोलताना ज्ञानोबराय म्हणतात पुनरावृत्तीचे उघडे झळमती सत्यलोकीचे हुंडे आणि गाये गडबडती रुंडे ब्रह्मगोळा. चला जाऊ द्या, महत्वाचा मुद्दा आहे. भागवताने याला दुजोरा दिला ना. भागवत म्हणते मृत्यू ब्रह्मयाचा ग्रास करी मृत्यू हरिहरा मारे मृत्यू दुर्जन संहारे मृत्यू सुरासुरी कापिजे. भगवान परमात्मा सांगतात जर काळ इंद्रदेवाला सोडत नाही, जर काळ ब्रह्मदेवाला सोडत नाही, तेथे मानसाचा माणसाचा कोणाला कशा करताच आहे. सामान्य जेव्हा काय तर ब्रह्मदेवाला इंद्रदेवाला जर काळ सोडत नाही तो खूप बरे म्हणतात येत नाही उरुवाले अवतार एरते पामर देव जीव किती असं म्हटलेलं आहे. काळ सोडत नाही कुणाला. 9व्या अध्यायामध्ये गतीर भक्ता प्रभू साक्षी या श्लोकावरती बोलताना भगवंतांनी काळ म्हणजे दुसरं तिसरं कोण नसून मीच आहे सांगितलं. मी याची नियमिली असा आता 8-10 गोळ्या बघत जा. सगळ्या गोळ्या बघायला आपल्याला आता इतका वेळ राहत नाही. मियाची नियमिली असा ता काळ उग्राशी तशी होता म्हणी गाते पंड सुता सकाळी जयाची. काळ म्हणजे हे दुसरं तिसरं कोण नाही मीच आहे असं भगवंत 9व्या अध्यायामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्याच्या सत्तेनं हे सगळं घडतंय असं म्हणायला काय काले हे शरीर
चालते सगळं. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन जेणे तुझोडशी नारायण नाशी जीव पळण भवरू. चला जाऊ द्या. त्यांचं जाणं झालं गेल्या वर्षी त्या निमित्तानं सेवा आहे. सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांचा संत प्रकरणातील संतांची ओळख करून देणार अभंग आहे. पहिला प्रश्न अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी का बरं तुकाराम महाराजांनी संतांची ओळख करून दिली असं आपण आपल्या मनाला अभंगाकडे लक्ष द्यायचं नाही. मी फक्त एवढंच एकच प्रश्नाचं उत्तर सांगणाऱ्या चिंतनामध्ये आपली भरपूर टाळकरी आहेत, सगळी महाराज मंडळी, गायक मंडळी, आणि आपल्या वेळेच्या मर्यादेमध्ये सगळ्यांना चाले देऊन घ्यायचे. आपलं चिंतन थोडं कमी करायचं. कारण ही सगळी माणसं एवढ्या लांबून आलेली, यांचं सगळ्यांचं प्रेम आपल्याला काही जरी असलं तरी त्या प्रेमाची किंमत करायची. आता महत्वाचा भाग, चिंतन थोडं कमीच करायचं, जास्त काय विचार करायचं. महत्वाचा मुद्दा, तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये संतांची ओळख करून देण्याचा का प्रयत्न केला असा थोडासा बारकावा विचार केला तर आताच तुकाराम महाराजांनी ओळख करून दिले असं मात्र नाही. प्रत्येक युगामध्ये लिहिलेल्या प्रत्येक ग्रंथामध्ये संतांची लक्षणं मांडलेली आहेत. कृतयुगामध्ये भक्त प्रल्हादजींना नरसिंहाच्या चरित्रामध्ये भक्त प्रल्हादजीच्या संबंधानं बोलताना भक्त प्रल्हादजीची काही लक्षणं मांडलेली आहेत. का बरं मांडली? त्रेतायुगामध्ये मारुतीरायांच्या संबंधानं बोलत असताना मारुतीरायांची काही लक्षणं मांडलेली आहेत. द्वापार युगामध्ये उद्धवाच्या संबंधानं बोलताना काही लक्षणं संतांची मांडलेली आहेत. तर कलियुगामध्ये तर सगळ्यांनी डांगोरा पिटला संतांची लक्षणं मांडण्याचं. कारण काय आहे तर त्या युगामध्ये असली संतांच्या पेक्षा नकली संत त्या वेळेला सुद्धा होते. माझं संतोष महाराज बोलणं कळते का बघा. याची जाणीव त्या युगामध्ये तयार करणाऱ्या ग्रंथकर्त्यांना, पुराण करताना याची जाणीव होती. आणि असली साधूपेक्षा नकली साधूला, नकली संतांना बघून सर्वसामान्य जीवाची भूल होण्याची शक्यता आहे. कारण सामान्य जीव हा वरपांगी लक्षणाला आकर्षित होणार आहे. गळाला लावलेला तो बारका किडा बघितला की किती जरी मासा हुशार असला तरी तो मासा त्या किड्याला बघून गळ गिळल्याशिवाय राहत नाही, जीवन गमावल्याशिवाय राहत नाही. याची जाणीव कदाचित संतांना असावी. आणि म्हणून त्या काळामध्ये संतांची लक्षणं सांगण्याचा प्रयत्न महाराजांनी केलेला आहे. भागवतामध्ये एक सुंदर श्लोक आहे. त्या सुंदर अशा श्लोकामध्ये संतांची 8 लक्षणं एका श्लोकामध्ये सांगितलेली आहेत. संतांनो अपेक्षा मचिता प्रशांता समदर्शना हा असं म्हटलेलं आहे. निर्द्वंद्व निरहंकार निर्ममो निस्पृहा असं म्हटलेलं आहे. आणि याच अनुकरण करताना भगवान परमात्म्याने 12व्या अध्यायामध्ये ही संतांची लक्षणं 12व्या अध्यायामध्ये 13व्या श्लोकापासून 20व्या श्लोकापर्यंत 8 श्लोकामध्ये मांडलेले. अद्वेषा सर्वभूतानां मैत्रेय करुणच निर्मम निरहंकार समदुःख सुख क्षमी संतुष्ट सततम योगी तत्मा दृढ निश्चयमनिर्भीत मनोबुद्धी यो मद्भक्त समे प्रिया यस्मान्न दुजतो लोकांना दुजतो तया हर्षा मर्ष भय दोगो यो मद्भक्त समे प्रिया अनपेक्ष सुचिर्दक्ष उदाशनो गतव्यता सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिया येण ऋष्यतीन द्वेष्टीन सोचितीन कांक्षिती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान मे प्रियो नर असं म्हटलेलं आहे. समशत्रूच मित्रेच मानापमान शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता हा तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्ट येन केनचित स्थिर भक्तिमान मे प्रियो नरा असं केलंय. किंवा शेवटच्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण परमात्मा सांगतो एक धर्म मृत्यू येतो तो बरी वासरे संतानाम परमा भक्तास्ते तीव मे प्रिय असं म्हटले. महाभारत संतांचं लक्षण सांगताना असं सांगतंय संतोह सत्येन नयंती सूर्या संतो भूमी तपसा धारयंती संतो गतिर्भूत भविष्य राजन संतांमध्ये नारुषरंती संता असं म्हटलेलं आहे. महाभारताने सांगितलं, भागवताने सांगितलं. उद्धवानं ज्यावेळेला भगवान परमात्म्याला प्रश्न मोक्षाच्या संबंधानं केला की देवा आम्हाला कितीही दिवस आम्ही तुमची सेवा केली, साधनं केली, तर ती साधनं आम्हाला तुमच्याकडून येऊ देऊ शकत नाही. त्याच्याकरता आम्ही काय करावं?
प्रस्थानामध्ये बोलतोय, उद्धव बनेगा श्रीपती, मोक्ष मार्गी साधने किती, वेदवादी यांची उत्पत्ती, भूत सांगती साधने. भगवद्गीतेमध्ये भगवंतानं 4 साधनं सांगितली. एवढा जास्त मी विस्तार करणार नाही, फक्त मुद्द्याला मांडून जाणार आहे. वेदेषु यज्ञेषु तपसु चैव दानेषु यत्पुण्यं फलं प्रतिष्ठितम् अतेति तत्सर्वमेधे विदित्वा योगी परं स्थानं मुक्तैति चाभ्यम्. 4 साधनं सांगितली. वेदाचं अध्ययन, यज्ञ करणं, तपश्चर्या करणं आणि दान करणं. पण ज्ञानोबा या श्लोकाच्या खाली लगेच म्हणतात, वेद दैनाचे धावे अथवा यज्ञाचे शेताचे पिकले, तपोहनाचे जोडिले सर्व स्वहनने. निळबराईने याचा समाचार घेताना सांगितलं, ही साधना देवा तुमच्या दारापर्यंत सुद्धा येऊ देत. नाना साधनाच्या केल्या परिज्ञान पवती वयाच्या दारवंड, जाणो जाता जाणीव घाली आड फाटा, योग्य अभ्यासे सिद्धी रोधिता ती वाटाव. मग काय करतात ही साधनं? यज्ञ यागे स्वर्ग भोग आड शोधिले मार्ग नाना जरे, नयची प्रती मग सांगेले दुरे, किती गावडी ना तुबुरे, न्यामळे करो संसार बोहरे. देवा किती मार्ग शोधले, पण आम्हाला या मार्गाने जाऊन मोक्ष मिळत नाही. कोणत्या मार्गाने जावं कळत नाही. भागवताचं औचित्य आणि भगवद्गीतेचं औचित्य साधून दोन्ही साधनं सांगतो आणि अभंगामध्ये प्रवेश करतो. भगवद्गीतेमध्ये श्रेय ज्ञान द्रव्य ज्ञान ज्ञान यज्ञम परंतप सर्व कर्म खिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. याच्यावरती बोलताना पारमार्थिक सुखाची कल्पना भगवंताच्या पुढे शेवट करतो. वेदू जयाचे मूळ क्रिया विशेष स्थूल नवाळीची फळ जी स्वर्ग सुख, द्रव्यादी आगी किर होती, ज्ञान यज्ञाची शरण पोहती, देशी तारा तेज संपत्ती दिन घरापाशी. हे परमात्मा सुख निधान साधावया योगी जनन विसंबिती अंजन उन्मेक्ष क्षेत्रीजन, दाहवतया कर्माची लानी नैष्कर्म्य बोधाची, धनी भुकिलिया धनी साधनाची. जेत प्रवृत्ती पंगोळ झाली, तर्काची रिटी गेली, इंद्रिय विसरले विषय संग, मनाचे मनपण गेले, बोलाचे बोलके पण ठेले, जया माझे सापडले निय दिशी. असं जे परमार्थिक सुख आहे, डोळ्याने एकदा त्याला बघितलं की डोळ्याने दुसरं काही पाहिलंच नाही पाहिजे.
कानाने त्याचा एकदा गुणगान गायला की पुन्हा कान दुसरा ऐकायला तयार झाले नाही पाहिजे. नाकाने त्याचा एकदा सुगंध घेतला की नाकानं दुसरा सुगंध घेतलाच नाही पाहिजे. मुखानं त्याचं एकदा नामस्मरण केलं की दुसरं मुखाने कायच अनेक वाचे ना शेवी पथ्य नाम विठोबाचे, बाकीचं काहीच केलं नाही पाहिजे. पाय एकदा त्याच्याकडे गेले की पुन्हा माघारी आलं नाही पाहिजे. मन एकदा त्याच्याकडे गेलं की माघारी आलं नाही पाहिजे. असं जे सुख आहे त्या सुखाबद्दलचं ज्ञान आम्हाला हवंय. भगवंताने याच श्लोकावर खाली बोलताना सांगितलं ते ज्ञान जर पाहिजे असेल तर तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षिते ज्ञानी नस्तित्व दर्शना. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति आणावे तरी संताया बजावे सर्वस्वी. भगवद्गीता पुरावा देते. भागवताबद्दल बोलत होतो त्याला पुरावा देऊन सांगतो. उद्धवानं एवढा ही सगळ्या साधनाचा समाचार घेतला आणि ही साधनं देवा तुमच्या दारात येऊन देत नाही. त्यावेळेला भगवंत उद्धवाला सांगतात अनेक साधनांपेक्षिती सर्व संगाते निरस्ती जेणे आचरे माझी मुख्य भक्ती ते मी स्थिती सांगेन. उद्धवा जरी साधना अनेक असली तरी त्या साधनाचा विषय डोक्यातून काढून टाक. माझ्यावर येऊन मोक्ष मिळवण्याकरता अतिशय महत्वाचं साधन सांगतो. ते साधन सांगत असताना भगवंत सांगतात संत संगती वेगळे जाण तात्काळ पावावया माझे स्थान नाहीच अनेक साधन सत्य जाण उद्धवा. हा उद्धवाला दिलेलं उत्तर भगवंताने तुकाराम महाराजांनी ऐकून घेतलं. कदाचित ही जाणीव महाराजांना असल्या कारणानं तुकाराम महाराजांनी सुद्धा देवाकडे प्रार्थना केली. अखंड जया तुझे अखंड थोडीशी आध्यात्माची भाषा झाली. माझा अंदाज मी काय बोललेलं कळलेलं असंच काही सांगता येत नाही. थोडं सोपं जरा बोलतो. का तुकाराम महाराजांनी संतांची ओळख करून दिली. मनुष्य जीवन परिपूर्ण आणि कृतार्थ धन्य जर व्हायचं असेल तर या त्रिभुवनामध्ये संतांच्या संगतीशिवाय दुसरं साधनच नाही. अगदी देवाच्या सानिध्यामध्ये जरी गेला तरी तुमचं देव कधीच कल्याण करू शकणार नाही. देव कधी भलही करू शकणार नाही.
आई साहेबांचा आणि देवाचा संवाद आहे. महाभारतामध्ये आई साहेब देवाला म्हणतात, देवा या जगाकडे बघितलं की तुम्ही असं सांगताय हे सगळं विश्व मीच निर्माण केलंय, माझ्या सत्तेनं चालतंय, पण या विश्वामध्ये मात्र विषमता जाणून येते. एक अतिशय श्रीमंत आहे, एक अतिशय दरिद्री आहे. एक शरीरानं सुदृढ आहे तर एक रोगानं जर्जर झालेला आहे. एक इतक्या मोठ्या सत्तेपर्यंत गेलेला आहे तर दुसऱ्याला तुकडा खाण्याची पंचायत आहे. हे असं का? आई साहेबांचा गोड विषय महाभारतामध्ये देवांनी सांगितलं. का तुकाराम महाराज संतांची लक्षणं सांगतात त्याच्याकरता मी बोलतोय. भागवत राजा परीक्षितानं ऐकलं, शुकदेवानी सांगितलं. 6 दिवसाचा विषय संपून गेला, 7वा दिवस उजळला. ज्ञानेश्वरी किंवा भगवद्गीता जीवन जगायचं कसं शिकवते आणि भागवत आपलं मरण कसं गोड करायचं हे शिकवतं. परीक्षिती राजाने सामान्य अशा पद्धतीची चूक केली. शृंग ऋषीने शाप दिला, 7 दिवसात तक्षक नावाचा सर्प चावेल आणि तुम्हाला मृत्यू येईल. त्या मृत्यूच्या भयानं परीक्षिती राजा भागवताचं श्रवण करायला बसलेला होता. शुक सनकादिकी उभारीला बाहो आणि परीक्षिती लाहो दिसा साधा. उठाउठी करी स्मरणाचा धावा, धरवत देवा धीर नाही. अशा पद्धतीने 6 दिवस झाले. इतकं गोड शुकदेव परीक्षिती राजाला भागवत सांगत होते. का संतांची ओळख करून देतात त्याच्याकरताच मी बोलतोय, बाकीचा माझा मुद्दा काहीच नाही. 6 दिवस झालं, 7व्या दिवशी तक्षक येणार आहे, याचा शेवट होणार आहे कळत असून सुद्धा परीक्षिती राजाच्या अंतकरणामध्ये तिळमात्र सुद्धा बदल झाला नाही. हे शुकदेवाने प्रत्यक्षात पाहिलं. अरे अंतकरण ओकून मी याला भागवत सांगतो तरी ऐकत नाही, कळत नाही, याला काय करावं. 7व्या दिवशी गोष्ट सांगायला सुरुवात केली. राजा तुला एक गोष्ट सांगतो, हे भागवतच चालू आहे पण व्यवहारातला मुद्दा सांगतो. एक राजा शिकारीला गेला. हजारो सैनिक घोड्यावर बसलेलं, वाघावर बसलेलं, हत्तीवर बसलेलं, असं बरंच सैनिक त्यांच्या बरोबर होतं. सगळं सैनिक घेऊन बरोबर उंटावरच काही सैनिक बरोबर घेऊन राजा शिकारीला गेला. आणि संध्याकाळपर्यंत शिकार पाहिली पण शिकार भेटलीच नाही. तेव्हा सूर्य अस्ताला जाताना सैनिकाची राजाची ताटातूट झाली. सैनिक गावाकडे निघून आलं आणि राजा मात्र जंगलामध्ये एकटाच फिरत राहिला. राजा जंगलामध्ये फिरत असताना राजा गावाचा रस्ता, नगरीचा रस्ता दिसत नाही. त्यावेळेला राजा जंगलामध्ये भरकटत गेला. राजाला गावाकडे यायचं कळालंच नाही. प्रधानजी बरोबर नाही, कोणच नाही, फक्त एकटा राजा आणि राजाचा घोडा. जंगलामध्ये सावधानचा आवाज येऊ लागलाय, मरणाची भीती वाटू लागली. आपला जीव वाचवला पाहिजे याच्याकरता तो धडपड करतोय. जवळच एक झोपडी दिसली. त्या झोपडीमध्ये राजाने विचार केला आश्रय करावा आणि म्हणून राजा त्या झोपडीकडे गेला. त्या झोपडीमध्ये अशी एक वयोवृद्ध स्त्री होती. तिला जाग्यावर न उठता येत नाही आणि उठली तर खाली बसता येत नाही. अंगावरचं वस्त्र जीर्ण झालेलं. त्या झोपडीमध्येच एका बाजूला कोपऱ्यामध्ये तिनं विष्ठा केलेली, तिचंच त्याच कोपऱ्यामध्ये मूत्रवर्ग असा केलेला. तिथंच जेवण, तिथंच चूल, तिथंच हे सगळं अशी घाण झोपडी. त्या झोपडीच्या समोर गेला. मरणाच्या भीतीनं राजानं त्या वयोवृद्ध स्त्रीला आवाज दिला, झोपडीचा दरवाजा उघडून त्या झोपडीमध्ये प्रवेश केला. आपण कोण आहे? वयोवृद्ध स्त्रीने विचारलं. मी अमुक अमुक नगरीचा राजा आहे. एवढ्या रात्रीच सैनिकाची माझी ताटातूट झाली, त्यामुळं भयभीत झाल्यामुळं मी या झोपडीमध्ये आलोय. काही हरकत नाही, सकाळी उठून जाणार आहे. ठीक आहे, हरकत नाही. झोपला ना दादा, रात्रभर आराम वाटला. इतकी दुर्गंधयुक्त झोपडी. पण सकाळी उठल्यानंतर त्या म्हातारीने सांगितलं, दरवाजा उघडलाय राजेसाहेब, झोपडीतनं बाहेर पडा. पण तो राजा झोपडीतनं बाहेर पडायला तयारच नाही.
म्हातारीनं बसलेल्या जागेवर सरपणातलं लाकूड काढलं आणि राजाला मारायला सुरुवात केली, तरी राजा झोपडी सोडायला सुरुवात नाही. आणि मग परीक्षित राजा हे सांगत असताना, ऐकत असताना अगदी तल्लीन होऊन ऐकत होते, कारण ते राजाच होते ना. परीक्षित राजाच होता. माझं बोलणं कळतंय का बघा. आणि ज्यावेळेला राजाला राजाची गोष्ट सांगत होती, राजा मनापासून ऐकत होता, कान भरून शरीराचा कान करून ऐकत होता. आणि मग सांगत होते. शुकदेवाला म्हणले, गुरुजी असा कोण राजा हो, कोण राजा होता की असा ज्या दुर्गंधयुक्त झोपडीतून तो बाहेरच निघायला तयार होत नाही. म्हातारीने काठी हातामध्ये घेतली, म्हणायला सुरुवात जरी केली तरी तो राजा झोपडी सोडत नाही. असा कोण मूर्ख राजा आहे, कोण विचारतं. परीक्षित राजा शुकदेवांना विचारतो. आणि मग शुकदेवाने ते ऐकून घेतलं. म्हणजे मी दुसऱ्याचं कशाला सांगू. आता माझं बोलणं कळतंय. अरे मी दुसऱ्याचं सांगतच नाही, हे तुझंच तुला सांगतोय, दुसरं कोणच नाही. तुला रात्रभर राहायला झोपडी दिली, या दिलेल्या झोपडीतून तू बाहेर जर निघायला तयार नसेल, मी भागवत सांगितलं काय आणि तुला अमृत पाजलं काय, हे ज्ञान कळवून देण्याकरता संतांची गरज असल्या कारणानं तुकाराम महाराज संतांची ओळख करून देताना अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, अर्भकाते जाते मगाच्या प्रश्नाचं उत्तर थोडस पुढे देतो. आई साहेबांनी सांगितलं, देवाला देवा का अशी विषमता आहे, एकाला कमी एकाला जास्त देण्याचं काम तुम्ही का करता. भगवंतांनी सांगितलं, रुक्मिणी मी कुणाला कमीही देत नाही आणि कुणाला जास्त देत नाही, सगळ्यांना सुविधा सारख्याच पुरवतो, कुणालाच कमी जास्त नाही. एखाद्या माणसाचं विनोदानं शहाजी महाराज जे आम्ही गाडीत बसल्यावर बोल चर्चा चालते आमची, संसाराची व्याख्या दांडरू या शब्दात करून ठेवली आम्ही. संसार कशाला म्हणायचं, ज्याच्या दारात दांडरू आहे त्याला. पंढरपूरच्या वारीला गेलं, या सरपंच साहेब या पुढे या. आणि जर वारी करून येसोर दांडराचा पाय डाव्यात अडकून मोडला तर लगेच वारी बंद. वारीला गेलो आणि दांडराचा पाय डाव्यात अडकून मोडला, त्याला तुमच्या दांडराचा पाय मोडायला एकटं दांडरूच आहे का तुमचं? नाही, किती दांडर आहे ती, भल्या भल्याचा काटा तो काढतो, कशाला दांडराकडे येतोय. देव कुणाचं कमी जास्त बघत नाही, कुणाला कमी जास्त करत नाही. नैसर्गिक स्वरूपामधून दिलेल्या सुविधा भगवंतानं सगळ्यांना सारख्या दिल्या हवा.
सगळ्यांना हातपाय दिले, सगळ्यांना शरीर दिलं, डोळं दिले. महत्वाचा मुद्दा, सगळ्यांना आकाश सारखंच दिलंय, सगळ्यांना हवा सारखीच दिली, सगळ्यांना ज्ञान सारखंच दिलंय, सगळ्यांना दृष्टी सारखी दिली, सगळ्यांना बुद्धी सुद्धा सारखी दिली. त्याचा वापर कसा करायचा हा ज्याचं त्यानं ठरवायचा आहे. कुणी कोणत्या कामाला कसा करावा. धनगर मेंढर टाकत होते. आई साहेबांनी सांगितलं, अहो ही उन्हात मरायला लागले. भगवंताला वाटलं यांचं बरं करावं. आणि भगवंतानं सुंदर अशा प्रकारचा कोट्यावधी रुपयाचा चिंतामणीच त्या मेंढरामध्ये दिला टाकून. आता जी कधी चिंतामणी बघितलं नाही त्याला कळणार आहे का. दोघं पती पत्नी होती, त्या दोघा पती पत्नीमध्ये पत्नीला सापडला तो चिंतामणी सुंदर अशा प्रकारचा खडा उचलला. संध्याकाळच्या वेळेला मालकाला दाखवला, मालकाला आनंद वाटला. 2-4 दिवस ती मणी एका मेंढराच्या गळ्यातच बांधला. ज्याला कळतच नाही की धनगराचं सांगतो, ही तर कोण नाही त्यातलं आपल्याकडे. अशी बरीच धनगर आहे ती की ज्यांच्या हातात चिंतामणी आहे, त्या चिंतामणीचा उपयोग भगवंताच्या सेवेकरता करण्याच्या ऐवजी नको त्या ठिकाणी लिहून केला. माझं बोलणं फक्त समजून घ्या. रवि दीपा हिरा दावी देखा मला संतांची ओळख करून देतात त्याच्याकरता. शेळीच्या गळ्यामध्ये बांधलं. दुसऱ्या दिवशी शेळी चरत असताना कुणाला तरी अर्धवट जर थोडस ज्ञान असणारा माणूस तिथनं जात असताना त्यांनी पाहिलं शेळीच्या गळ्यामध्ये चिंतामणी बांधलेला. गेला आणि विचारलं, बाबा त्या शेळीच्या गळ्यातला मणी द्यायचा का. देव म्हणले, त्याला मोकळ्यातच बरं वाटलं. केवढ्याला देणार. म्हणले 100 रुपये देतो तुला. यांनी 100 कधी बघितलं नव्हतं. यांना जरा नाही म्हणलं, एवढ्याला नाही द्यायचा. ते घेणारा म्हणला 1000 देतो. ह्यांना अंदाजच आला नाही. असा अजून सुद्धा बऱ्याच जणांना अंदाज आला नाही मी काय बोलतोय ते. 10,000 देतो. नाहीच म्हणून सांगितलं. म्हणून धनगराच्या डोक्यात आलं, जरा थोडीशी हा वेगळाच प्रकार काहीतरी दिसतोय. संध्याकाळी आला, मणी काढला, दुकानदाराकडे गेला. दुकानदाराला विचारलं ही मणी. त्यानं पहिल्या झटक्यात 10,000 सांगितलं. 20,000. याला वाटलं ह्याचं नेमकी किंमत किती कोणाच ठेवा. त्या दुकानात बाजूला गेलं, सोनाराच्या दुकानात गेलं. तिथं 50,000 किंमत झाली. तरी मी सोनार अजून पुरत चढतच होत. एक जणाला म्हणलं, डोळा काढून देता का. 50 लाख देतो. आता जरा कळ थोडीशी रेंज येईल. डोळा काढून देता का. 50 लाख देतो. ज्याला डोळा काढून देता का 50 लाख देतो म्हणलं, त्यांनी सांगितलं 1 कोटी दिलं तरी सुद्धा डोळा काढून देणार नाही. चिंतामणी. कशाला चिंतामणी म्हणतोय कळते का बघा. आणि ज्या वेळेला सोनाराच्या दुकानामधून जवाहिराच्या दुकानामध्ये गेला, त्यावेळेला त्या जवाहिराने सांगितलं, 1 कोट्यावधी रुपये जरी तुम्हाला ह्या
वस्तूची दिली तरी मी किंमत करू शकत नाही, असा किंमत न करता येण्यासारखा हा चिंतामणी आहे. का त्याची किंमत करणार मी? पैसे पाहिजे तेवढं जरी दिलं तुला तर त्याची किंमत होऊ शकत नाही. पण ज्याची किंमतच होऊ शकत नाही ती कळत नसल्यामुळं तुका म्हणे चिंता मनी शेळी गळा पावे तो अवकाळा म्हणून याची जाणीव तुकाराम महाराजांना झाली. अरे इतका चांगला चिंतामणी ह्यांना मिळालाय आणि ह्यांनी नुसतं दार धरण्यावरी बाजार आणण्यावरी घालिवला. हे चिंतामणी इकडं आणा ना पंढरीच्या वारीत भजनात कीर्तनामध्ये याची जाणीव तुकाराम महाराजांना झाल्या कारणानं ओळख करून देण्याचा प्रयत्न करतात. भागवतातल्या 2 ओव्या सांगतो आणि पुढे निघतो. का ओळख करून देतात त्याच्याकरता नाव तरी अति सुंदर माझी बैसले थोर थोर आणि तारके विन पैल पार केवी पावती. गणेश गावचा बंधारा पडलाय समजून चला. अन्न दिला पाणी गच्च भरलंय. आता पोहणारी माणसं आहेत आपल्यातली जुन्या काळातली पोहणारी माणसं होती पण समजा पोहणारी नाहीतच. नवी कट्ट नाव गणेश गावच्या पानवत्यावरून आली गेल्या पानवत्याला सोडली. गावातली ग्रामपंचायतची सगळी बॉडी त्यात बसली. नाना आहे तर म्हणून बोलतो. नावेमध्ये ग्रामपंचायतची सगळी बॉडी बसली. दादा आहेत पण दादासाहेब नाव चालवणारच नाही. जाईल का नाव पलीकडच्या तीरावर? बसलेल्या लोकांच्या करता कितीही जोराने प्रपंच केला, कितीही जोरामध्ये संसार केला, कितीही पैसे कमवले, कितीही संपत्ती खात्यावर जमा असले, मागच्या 2 महिन्यापूर्वी असं एक मोबाईलला क्लिप होती. 45,000 कोटी एक जणाच्या खात्यावर आहे. पण रस्त्यावर भीक मागणारा भिकारी ज्या बेडवर झोपला होता तसल्याच बेडवर दवाखान्यात त्या भिकाऱ्याला तसली कपडे होते आणि त्याला सुद्धा तसलीच कपडे होती. 45,000 कोटी ज्याच्या नावावर आहे त्याचं सांगतो आपलं कुछ झाड की पत्ती. मरण सुद्धा सध्याच्या युगामध्ये विकतच घ्यावं लागतंय. अचानक घडतंय ती जगामध्ये भाग्यवान माणसं आहे. नाहीतर पैसे देऊन डॉक्टरना सांगावं लागतं. डॉक्टर सुद्धा समोरच बसले ते म्हणतील आमचं काढलं नाही. माऊली महाराजांना लवंग मध्ये त्या दिवशी सांगितलेलं होतं यम लय बरा. यम फक्त प्राणच घेऊन जातो पण डॉक्टर प्राण तर नेतातच. पण खात्यावर पैसे किती आहेत? एक संस्कृत सुभाषित असं सांगतं यमराज सहोदरम यमस्तु हरती प्राणान आपण मात्र प्राणान धनानीच हरती. डॉक्टर यमराज सहोदरम नमस्तो असं म्हटले. डॉक्टर तुम्हाला नमस्कार 2 वेळा नमस्कार घालतो म्हणले. यमाला एकदाच घालतो पण तुम्हाला 2दा. तुम्ही त्या पेशंटचं पैसे बी नेता आणि पैसे संपत आल्यावर पुन्हा त्याला इंजेक्शन देऊन मी नाही म्हणणार पुढचं त्याला संपवता सुद्धा. माझा मुद्दा असा आहे
जरी कितीही नावेमध्ये मोठी बसली तरी नाव चालवणारा जर नसला तर भवसागरातून पलीकडच्या तीरावर जाता येत नाही संताशिवाय. देव कधीच पलीकडे नेणार नाही तुम्हाला. जन्म मृत्यूच्या चक्रामधून संतच काढू शकतात. एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, भूमी मार्दवा आली विजय असे कलिंग भरले, ज्ञात्याने पेरणी नाही केली तवा पिकाची बोली पाचट. जमिनीला वापस आलाय. भाद्रपद महिन्यातली वाफेवरची जमीन आली. अहो दाणं टाकले की दुसऱ्या दिवशी कोंब दिसतो इतकी जमीन. पाया घालून हा पकाळी भंगार जमीन करून ठेवली. वापशावर आलोय रान. 10-12 बैल अंगणात बंद येते. बियाच्या कंदीच्या कणगी भरले आहेत पण पेरणारच नाही. सामान्य शेतकऱ्याचं सांगतो मी. आपलं सुद्धा तसंच आहे. हे जरी नाही कळलं तरी पुढचा मुद्दा सांगतो. भागवत चोरी. पृथ्वी निदाने भरली आहे परी पायाने विन प्राप्त नव्हे. आत्मा स्वतः सिद्ध आहे गुरु कृपा आहे तैच प्राप्ती. किती पिढ्यातली जमीन आहे आमची. आमच्या आजोबाच्या 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 नावावरून आली धीरज महाराज. बाबा 7-8 पिढ्याची जमीन आहे. गोखले कुटुंब खातं ती 7-8 पिढ्याची जमीन आहे. का संतांची ओळख करून देतात त्याच्याकरता मी बोलतोय. जी जमीन 7-8 पिढीची आहे, जर नदीचं पाणी आटलं, विहिरी आटून गेल्या आणि पिकं जळायला लागली तर वळवळ करायला सुरुवात होती. आता जळतंय काय की महिन्या 15 दिवसाकरता एखादं दुसरं बोर मारलं पाहिजे. 5 लाख 10 लाख काय जातील ती जातील तेवढी सगळी तयारी करायची. अकलूला जाऊन टेंभुर्णीला जाऊन बोर पडायची मशीन आणायची. जमीन आमची पैसे आमचं. किती किती पिढ्या जमीन वहिवटली आणि 7-8-10 पिढ्या 10 पिढ्या वहिवटलेल्या जमिनीतला खडा ना खडा आम्हाला माहित आहे. कोणत्या बांधाला किती खडा येतं, कोणचा पलीकडे सरकवला, हे सगळं आम्हाला माहित आहे. पण एवढी जमीन खात्रीची आमची असून सुद्धा, वहिवटत असून आम्ही सुद्धा 10 पिढीची जमीन आमची असून पैसे आमच्यापाशी मशीन रानात आणून उभा केले. पण आमच्या जमिनीत मशीन लावायचे असेल तर पानाड्या गणेशगावचा आणावं लागतोय. जर 10 पिढीची वहिवटणारी जमीन आम्हाला त्या जमिनीतलं पाणी काढायला जर पानाड्या बाहेरचा आणावं लागत असेल तरी 1 पिढीपुरती वहिवटायला दिलेली ही जमीन आहे. या 1 पिढीपुरती वहिवटायला दिलेल्या जमिनीतलं दहन करण्याकरता संतांची गरज नको का? पानाड्याची गरज नको का? हा विषय जेव्हा तुकाराम महाराजांच्या लक्षात येतो तेव्हा तुकाराम महाराज ओळख करून देताना म्हणतात, बाबा हे संत जसं पानाड्या काम करतो तसंच करतो. अभंगाच्या दुसऱ्या चरणावर
गारा खुली म्हणा
साठी तैसे संत जगी क्रिया करून रविती अंगी. गुरुजींचा दृष्टांत दिला पहिला. तुकाराम महाराजांना थोडासा तो काही कमी वाटला. का बरं कमी वाटला असेल? नाही बोलायला पाहिजे पण दम बी निघत नाही, बोलावं बी लागतंय. का कमी वाटला आप्पा? व्यवहार आहे. तुकाराम महाराजांच्याकडं नाही बीडभार, तुका म्हणे साना थोर. गुरुजी पोराला शिकवतात पण पैसे घेऊन, पगारावर. पगार जर नसेल तर ती शाळा उघडणार नाही. कळते का बघा? म्हणून पहिला दृष्टांत गुरुजींचा मुलांना शिकवला. पण पुन्हा थोडासा अर्था दृष्टांत दिला. आईचा दृष्टांत दिला तुकाराम महाराजांनी. तुकोबराय म्हणतात बाळाला सगळं शिकवते आई. चालायला शिकवते, बोलायला शिकवते. त्याला उठायला येत नाही, त्याला काहीच होत नाही. त्याचं अंतुरणात टाकलेलं असतं. काम करता करता त्याला म्हणते मन मन मन, पप्पा मन, मम्मी मन. तिला माहित नसतं पप्पा मम्मी ही आपल्या भारत देशाची नावं नाही. ती मनाने शिकवते. पण ज्या वेळेला त्याला बोलता येत नाही त्यावेळेला त्याची मम्मी त्याला बोलायला शिकवते. आणि ज्या वेळेला हिचं बोलायचं बंद झालेलं असतं तेव्हा ह्याला बोलायला येतं. ह्यानं बोलायला पाहिजे का नाही? आई तू जेवली का ग? आई तुझी तब्येत बरी आहे का ग? असं जर म्हणलं ना, आईला सलाईन लावावं लागत नाही, दवाखान्यात काही न्यावं लागत नाही. अहो ज्या वेळेला बाळाला बोलता येत नाही त्यावेळेला आई बोलायला शिकवते. आणि ज्या वेळेला आईचं बोलायचं बंद होतं त्यावेळेला ज्याला बोलायला येते ते आईला तसाच सोडून जातो. हे खंत आहे, दुर्दैव आहे. बाळाला सगळं संस्कार देते. साने गुरुजींची एकच गोष्ट एका मिनिटामध्ये पुढे जातो. आंघोळ घातली, तांब्यावर पाणी हातात शेवटी राहिलं ना, असं अवभोवतानी फिरवलं. 5-6 वर्षाचं वय पुरुषोत्तम, गुरुजींचं नाव पुरुषोत्तम. आंघोळ घातली आणि तांब्यावर पाणी असं फिरवल्यानंतर 2 बहिणी 2 भाऊ आणि पुरुषोत्तम 5 जण बहीण भावंड. आंघोळ घालून घरामध्ये आई गेली ना, आईनं आवाज दिला, चल पुरुषोत्तम आंघोळ झाली तुझे. टावेल कपडे घेऊन मी उभा राहिले. ती म्हणलं आई माझी एक शंका आहे. काय शंका आहे? तू 2 बादल्या पाणी घातलं, साबण लावलं, उठणं लावलं, सगळं केलं, मला आंघोळ घातली, पण शेवटी तांब्यावर राहिलेलं पाणी असं हातात घेतलं, का फिरवलं? ते माझ्या प्रश्नाचं उत्तर घेते दिल्याशिवाय मी या दगडावरून आत येणार नाही. फिरवतात ना पाणी असं बाळाला आंघोळ घातल्यावर फिरवतात ना. काय फिरवतात माहित आहे का? ही माझी सगळी नातेवाईकच माणसं आहेत. मला माहित आहे ह्यांना सगळं माहित असणार आहे. मी काय सांगणार आहे. पण एक सांगतो, सगळ्यांना विनंती आहे, लेक नांदून आली की तुम्ही सगळी जणी तांब्यावर पाण्याने शिळा तुकडा घेऊन दारात उभा राहता. लेक नांदून आली की. आणि सून माहेरनं जाऊन आल्यानंतर नांदाय तुमच्याकडे आल्यावर उभा राहता का? जवळचीच नातेवाईक सगळ्यांना सांगतो, जी म्हातारी सून माहेरनं जाऊन माघारी आल्यानंतर सुना करता सुद्धा जर तुकडा घेऊन पाण्याचा तांब्या घेऊन उभा राहत नसेल तर तिला सुद्धा, माझं बोलणं कळतंय का बघा? कीर्तन उकळून प्यायची राहिली नाहीत आता. काय महत्वाचा मुद्दा आहे. जेवढं प्रेम लेकीवर केलं जातं तेवढं जर प्रेम सुनेवर केलं तर सून सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत सांभाळल्याशिवाय राहत नाही. आई जवळ आली ना, आईने सांगितलं, अरे बाळा एवढी चांगली आंघोळ घातल्यानंतर तुझ्या अंगावरती कोणत्याही प्रकारची बाधा होऊ नये म्हणून माईचं कडे केलं मी असं. आता तर मला चालत येत नाही. उचलून घेतलं, नाही चालणार, मग खांद्यावर पण येणार. तुझ्या डोक्यावरचा पदर काढ खाली अंतर आणि त्या पदरावरती पाय देऊन मी येतो. पुरुषोत्तम साधा नव्हता. मला कधी कधी कळत नाही, 5-6 वर्षाच्या पुरुषोत्तमला 2 बादल्या पाणी घातल्यानंतर आईनं तांब्यावर राहिलेलं पाणी असं का फिरवलं हे 5-6 वर्षाच्या पुरुषोत्तमला कळतं. आज 50-60 वर्षाचा पुरुषोत्तम सकाळपासून संध्याकाळपर्यंत टाकत राहतो, पण त्याच्या लक्षात येत नाही पाणी जास्त झालंय का कमी झालंय. ती फक्त एवढा विचार करतो, का झिंगत नाही. 5 वर्षाच्या पुरुषोत्तमला कळतं, झालं, कपडे घातले, सगळं झालं,
का रे चालत आला ना? आई तू म्हणली ना कोणत्याही प्रकारची बाधा होऊ नये. त्या दगडापासून मी जर इथपर्यंत चालत आलो असतो तर तो एवढी सुंदर आंघोळ घातलेली आणि त्या दगडापासून इथपर्यंत चालत आलो असतो तर माझ्या पायाच्या तळव्याला घाण लागली असती का नाही का? म्हणून मी चालत आलो नाही. आईनं त्याला कपडे घातली, काळा टिकला लावला, गालाला उचलून घेतलं, खांद्यावरती टाकलं आणि घळ 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 डोळ्यातून पाणी गाळलं. त्याच्या खांद्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत बाबा पाणी आलं. उन्मत्त मात्र दोषण पितृदोषण मूर्खता कार्पण्य वंश दोषण कर्म दोषान दरिद्रता असं म्हटले. बुद्धिमान मुलगा जन्माला येण्याकरता आईचं पुण्य असावं लागतंय. संस्कार संपन्न मुलगा जन्माला येण्याकरता बापाचं पुण्य असावं लागतंय. शरीर प्रकृती दृढ असण्याकरता वंशाचं पुण्य असावं लागतंय. आणि हातामध्ये माती धरली तरी सोनं व्हायला पाहिजे याच्याकरता स्वतःचं पुण्य असावं लागतंय. आईला आनंद वाटला आणि उचलून घेतलं, खांद्यावर घेऊन डोळ्यातून पाणी गाळलं. गळगळ पुरुषोत्तम, अरे 2 बादल्या पाणी घातल्यानंतर तांब्यावर भरवलेल्या पाण्याची शंका विचारलीस, त्याचं उत्तर मी दिलं तर पायाच्या तळव्याला घाण लागू नये म्हणून तिथून इथपर्यंत चालत आला नाही, पदरावर आला. फक्त माझी एकच विनंती आहे पुरुषोत्तम, आता तू मोठा होणार आहे माझी आयुष्याची गॅरंटी नाही, पण आंघोळ घातल्यानंतर पायाच्या तळव्याला घाण लागू नये म्हणून त्या शिळेपासून इथपर्यंत येताना जशी काळजी घेतलीस तसं आजपासून मरेपर्यंत मनाला कशाही प्रकारची घाण लागू देऊ नकोस. तैशे संत जगी क्रिया करुणी दावी अंगी. हे फक्त आई शिकवते, आई शिकवते. किती पैसे घेऊन करी लाभावीन प्रीती मोबदला काही नाही, फुकट शिवाय. असं जगात एखादं उदाहरण दाखवा. तो अंग 25 वर्ष सांभाळलंय, लग्न केल्यानंतर बाजूला झालं, त्या आईनं बापानं सांगितलं तुला 25 वर्ष सांभाळलंय, खानावळीचे पैसे दे. हाय भारत देशात मिळणार आहे. दुसरा दृष्टांत दिला आणि शेवटचा दृष्टांत देताना निस्वार्थ भूमिका सांगताना तुकोबराय म्हणतात, तुक म्हणे तुका म्हणे
इंदापूरला जाताना गाडीमध्ये गावातली माणसं बसवून घेऊन जायची. लायसन नसायची वय झाल्यामुळं. आबांचं क्लासमेटच, बरोबर आहे ना. पण तरा लय वाईट. आम्ही असं चीप होऊन बसायचो. मामा आले ऐकून घ्यायला घ्यायचं, काय बी असलं काय बी असलं तर गपचीप ऐकून घ्यायचं. ऊसाची खमणी करायची ठरली. आबा उकिरड्यावर पडलेली चिपाड कुठून डोक्यात आलं कोणाष्ट. पोरं मनाची कशाला ते असलं काय करायला होतं. मधल्या सरी चिपाड घालायला आली, हात राहिला. संशोधन हिंमत नव्हती, पतापणा म्हणायची. सगळ्या सऱ्यातल्या चिपाड अंतरली आणि माती वडून झाकली. दुसरी माणसं सांगायची खंदी करून बुडाला माती लावली पाहिजे. ह्याने सांगितलं ना चिपाड सरीत घालून त्याच्यावर माती घालायची. घातली आबा. ट्रॅफिक फौजदारनं गाडी अडवली. थोडी चूक झाली. गाडीतल्या सगळ्यांना सांगितलं तुम्ही उतरूच नका. ना होते त्यांच्यावर. त्याचं बघतो काय असेल ते. आले उतर. का चूक केली साहेबांनी विचार. चूक मी केली, तुम्ही कशी टी मारली. चूक मी केली, तुम्ही कशी टी मारली. शिट्टी मारलेली चूक तुम्ही नाही का केली. अहो तुमच्याकडून चूक झाली, दंड. गाडी माझी आहे, मी ड्रायव्हर आहे, पैसे मी घालवेत. पण चूक माझी जरी झाली असली, गाडी माझी आहे, तुम्ही माझी चूक बघून तुम्ही का चूक केली, काय शिट्टी का मारली. त्यांच्या बरोबरीची माणसं आहेत. ट्रॅफिक फौजदारनं असं केलं. या गुरुजी आहेत. त्यांचं जर गट शिक्षण अधिकारी शाळेचा काही कार्यक्रम असला ना, सगळ्या अधिकाऱ्यात घोस्तर बसणार, गपचूप शांत बसणार, ऐकून घेणार. आणि अधिकाऱ्यांनी सांगितलं ना, समजा इंदापुराकडून गिरवीला यावं, असं जर अधिकारी बोलत असलं तर हे सगळं झाल्यावर म्हणणार इंदापूरवरून गिरवीला येण्यापेक्षा गिरवीतनं इंदापूरला गेलं तर बिघडते का. गुरुजी बरोबर आहे का. असं शिकवलं पाहिजे, तसं शिकवलं पाहिजे. अधिकाऱ्याच कधी ऐकून घेतलं नाही. अंत्यविधी एखादा करत असताना सगळ्या पाहुण्या रावळ्यांनी किती अभ्यास केला तरी ऐकून घेण्याची भूमिका नाही, त्यांचंच ऐकून घ्यावं लागायचं. असं शेवटपर्यंत. जुन्या काळामध्ये नोकरीला लागली, बाहेर गेले, गाव जरा थोडस, गावातली माणसं बाहेर पडलेली नव्हते. आणि आपले इंदापूर तालुक्याचे आमदार कळसकर, गणपतरावजी कळसकर होते. हे मामा असले आणि ती त्यांच्यापेक्षा पुढचं. जगताप अण्णा म्हणून होते आमच्यातले. अण्णा ती दोघं जण सारख्या वयाची आणि हे त्यांच्या दोघांपेक्षा अतिशय बारक. मग ते कसं आहे, त्या आरकेच्या दुकानामधून जायचं, अमुक करायचं, तमुक करायचं. पाईपलाईन पहिली केली. माऊली भाऊ आहे तिथं, माऊली भाऊनी त्यांनी ह्या जांजुरी केल्या. 500 फूट असा खडाच कडा आहे, तिथे इंजिन आणून टाकलं. 5 लिटराच्या पहिल्या टाकीत पाणी येत नव्हतं. 10 लिटराच्या टाकीचं डबल मॉडेलचं इंजिन. अन्न बरोबर आहे का. ही म्हाताऱ्याला काय कळत नव्हतं, आम्हाला थोडं थोडं कळत होतं. म्हातारा म्हणायचं, पोर आता कपाळाला लावाय माती ठेवत नाही. तात्या खियान टिपाडानच बोललं, रॉकेलचं टिपाडच इंजिनाला जोडलं. टिपाडातलं रॉकेल संपस्तोर हितवर पाणी येत नव्हतं. इतकं इंजिन चालायचं. पण नाही काय पाणी येणार, पण इंजिन चालतंय. आनंद. पाईपलाईन केले. इंदापूर तालुक्यात बावड्यापासून खाली पाईपलाईन माझी आहे. ह्याचा आनंद. सगळ्या गोष्टी करत करत इंजिनवर जमाना म्हणल्यावर लाईटचं पण पुरं केलं.
लय खूप प्रयत्न, गावाकरता खूप प्रयत्न. स्मशानभूमी करता ठराव घेऊन गेले. अधिकाऱ्यांनी सांगितलं जर गावाची लोकसंख्या 5,000 असेल तरच स्मशानभूमी देता येते. जाणती माणसं आहे बरं काय त्यांच्या बरोबरीची, नाहीतर स्मशानभूमी देता येत नाही. का बरं? मी सांगितलं कमीत कमी एवढा आकडा वर्षाला असावा लागतोय मरणाऱ्या माणसाचा. त्या अधिकाऱ्याला सांगितलं तेवढा आकडा होईपर्यंत तुझ्या गावातली मेलेली माणसं आमच्या गावात आणून. हे आमच्या मामांची करा. एक उद्योग नाही, काही नसू. अजिबात कुणाचं ऐकून घेतलं जात नव्हतं. त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे आम्ही वागलो, त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे पोरं राहिले, मालकीन राहिल्या, सगळे उच्च. मामींना थोडा त्रास, दवाखान्यात वैतागायचे दवाखान्यात न्यायचे आणायचे. एवढंच ना, दवाखान्यात नेल्यावर डॉक्टरला म्हणायला इंजेक्शन द्या, पण नीट करा, पुढचं ऐका. मामांची भाषा सुंदर अशा प्रकारे आयुष्य घालवलं त्यांनी आनंदामध्ये. पण चांगली माणसं देवाला आवडतात, त्या पद्धतीनं त्यांचं जाणं झालं. आणि ह्या संपूर्ण कुटुंबावरती, आमच्या नात्यागोत्यावरती आलेली शोककळा भगवंतानं सावरण्याचा प्रयत्न केलाय. आणि त्यांच्यावर प्रेम करणारी ही पाहुणी मंडळी, सर्व वारकरी मंडळी. सप्त्यामध्ये पहिल्या वर्षी मी कीर्तन करायला उभा राहिलो, त्यावेळेला इकडे कडेला उभा राहिले होते आमचे नामदेव सर आहेत बघा. नामदेव सर ते दोघ जण बसले होते. त्यांना जरा सप्त्याचं, कीर्तनाचं, भजनाचं थोडं हे वाटायचं. हे काय असलं खरं काय असं म्हणायचे. तर तिथं नामदेव सरापाशी बसून काय म्हणले, ही कडेने उभा राहिलेला चोर आणि मध्ये उभा राहिलेला महाचोर. पण आम्ही सुद्धा हुशारी केली, पुढच्या वर्षी त्यांचंच प्रवचन ठेवलं. आणि मग म्हणले सप्ताह कायमस्वरूपी झाला पाहिजे. भूमिका होती. परखड बोलणं, कोणाची बहार वेळ असं अजिबात काय सुद्धा नव्हतं. असं असणारं व्यक्तिमत्व. आमच्या सर्वांवर आभाळासारखं प्रेम त्यांनी केलं. आणि आम्ही ह्या सर्व प्रेमाला पारखं झालो, पोरकं झालो. मी म्हणत होतो आमच्या दोन्ही मेहण्यांना की मला नको सेवा करायला, आपण कोणाला जाणो, मालकाला नो, अमुक आणू, तमुक आणू. त्या दोघी बहिणी त्यांनी सगळ्यांनी आग्रह केला. अंतकरणाला वाटलं आयुष्यभर मामांची सेवा केली, आपण शेवटची सुद्धा सेवा करावी. आणि म्हणून 2 शब्द आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला. मुखामधून जे योग्य गेलं ते भगवंताच्या कृपेचं, धनवरीच्या कृपेचं, श्रीमंत तुकोबरांच्या कृपेचं. आपल्यासारखी बसलेली भगवंताप्रमाणे श्रुती मंडळी, माता मौल्या, टाळकरी, मृदंगाचार्य, विनेकरी, सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टीम. अनुपरा झालाय आमचा, तो फोटोग्राफर आहे अण्णा. आणि आपण सर्वजण वारकरी मंडळी, महाराज मंडळी आलात. तुमच्या सर्वांच्या चरणावरती गोकुली कुटुंबाच्या वतीनं, आमच्या सर्व पाहुणे मंडळींच्या वतीनं चरणावरती डोकं टेकवतोय. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतोय. ज्यांच्या कृपेनं भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं त्यांचं एकदा भजन मोठ्या प्रेमानं करू आणि या ठिकाणी थांबूया. ज्ञानेश्वर अवकाश अभंगाचं चिंतन असंच असं असं माझं काही मत नाही. योग्य असेल ते तुम्हा सर्वांच्या कृपेचं आहे असं सांगून गेलो. अगोदर भजन घेऊ, चाल म्हणू, आणि शेवटी अभंग म्हणून उठून उभा राहून सगळेजण थल्लं टाकून घेऊ. म्हणा दादा. तुकाराम 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 तुकाराम
क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम उठावे से मनाय नाय नारायण उठावे से मनाय नाय नारायण उठावे से मनाय नाय ब्रह्म तुकाशियाले मनोनी रामेश्वरी मस्तक देविनी स्वामी सद्गुरु राम सच्चिदानंद मूर्ति करिवारी
वैद्यारी संत सर्वकाळ खंडपिवाचा कल्लोळ पंढरीचा वारे करी चंद्रमहादेश